नमस्कार, देशी स्वाद रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज अशी सिंपल रेसिपी बनवणार आहोत, ती खायला खूपच चविष्ट आहे। तर लागणारं साहित्य बघूयात। हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण पाकळ्या घ्यायच्या, कच्चे शेंगदाणे, जिरे, मीठ, हळद आणि 1 वाटी दही घेतलेलं आहे। तर सगळ्यात अगोदर आता मिरच्या ज्या आहेत ते एक एक करून कट करून घेऊयात। अगदी छोटे छोटे आकारात कट करून घ्यायच्या। हे बघा, अशा प्रकारे सगळ्या मिरच्या कट करून झालेल्या आहेत। आता गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकू आणि तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये जिरं टाकायचं। जिरं चांगलं तडतडल्यानंतर जे 1 वाटी दही घेतलेलं आहे ते दही घेऊन त्याच्यामध्ये टाका आणि थोडंसं परतून घ्या। मग 1 वाटी पाणी घ्यायचं, ज्या वाटीने दही घेतलेलं आहे त्याच वाटीने पाणी घेऊन टाका। थोडीशी हळद टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं आणि जी हिरवी मिरची आपण कट करून घेतलेली आहे ती सगळी हिरवी मिरची याच्यामध्ये टाका आणि शिजू द्या। एकदम मीडियम फ्लेमवर शिजू द्यायचं। आता हे शिजेपर्यंत आपण एका खलबत्त्यामध्ये जे घेतलेले कच्चे शेंगदाणे आहेत ते कच्चे शेंगदाणे टाकू, लसूण पाकळ्या टाकायच्या आणि ओबडधोबड कुटून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे कुटून घ्या। तर कुटून झालेलं आहे आपलं। आता त्याला उकळी आलेली आहे। आपण मिरचीमध्ये हे जे कुटलेलं कूट आहे ते टाकू आणि परतून घेऊ। आता पाणी आटेपर्यंत थांबायचं। हे बघा, याच्यातलं पाणी आटलेलं आहे। आता गॅस बंद करा। बस काही मिनिटातच होणारी ही झटपट रेसिपी आहे। तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा, खायला एकदम चविष्ट लागते। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।